आणि याचा फायदा होतोय शुभम सारख्या फलंदाजाला. शुभम सारख्या फलंदाजाला अंतिम सामन्यामध्ये झेल सोडणं निश्चितच गोगाव संघासाठी धोकादायक होऊ शकतं. कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले शुभमच्या बॅट मधून आला होता एक मोठा षटकार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 धावा. 3 षटकांचा सामना असेल, निश्चितच मोठ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल. 40+ निश्चित प्रयत्न होईल शुभम यांच्याकडून. शुभम या ठिकाणी रुपेश भावकी रोखणार का शुभम यांना? चांगली गोलंदाजी या ठिकाणी 1 रन घेण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. ताळमेळ जर बघितला उमेश साठे आणि शुभम शेवाळे, चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण पाहतोय. मेगा फायनल या ठिकाणी स्वर्गीय निखिल शिंगण व स्वर्गीय अनिकेत शिंगण स्मृती चषक 2022 या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे आपण आहोत आणि मेगा फायनलची सामनाची लढत आपण पाहतो. एका बाजूला जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती, तर दुसऱ्या बाजूला मॅक्स स्पोर्ट गोगाव. या ठिकाणी थोडासा फुलटसबाजीचा चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला देखील होता उमेशाने, परंतु यश येत नाही. चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या होतोय बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 9. पॉवर प्लेचं षटक असेल जिकडे आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहतोय. धावसंख्या होते 10 जिकडे आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड विकेटला आहे राकेश भावके, तर आपण लॉंग ऑनला पाहतोय या ठिकाणी मंगेश. रुपेशचा पुढचा चेंडू उमेशसाठी, या ठिकाणी चांगला फटका राकेश भावकेच्या हातामध्ये. धक्का क्रमांक पहिला उमेश साठे बॅक टू द पवेलियन. एक चांगला फलंदाज, एक चांगला मोठा मासा गळाला म्हणता येईल या ठिकाणी. येवती संघासाठी एक मोठा हादरा, मोठा धक्का. उमेश बहरात होता, अतिशय चांगली फलंदाजी देखील केली होती या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये, परंतु अंतिम सामन्यामध्ये चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटला राकेश भावके यांचा एक अप्रतिम झेल आणि चांगला कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर रुपेश भावके यांची लाजवाब गोलंदाजी. रोखून धरलेला आहे या ठिकाणी जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती या संघाला. दोन्ही संघांचा विचार केला, मॅक्स स्पोर्ट गोगाव एक मोठं जुनं नाव, 2000 ते 2010 किंवा 1990 ते 2010 म्हणता येईल. तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती अजून एक मोठं नाव, ज्यांनी या 2 संघांनी कराड तालुक्यामध्ये संपूर्ण धुमाकूळ घातलेला असे 2 संघ पुन्हा एकदा तेच नाव, आपल्या गावाचं नाव घेऊन मुंबई सारख्या ठिकाणी अंतिम सामना खेळतील एकमेकांच्या समोर. जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती वर्सेस मॅक्स स्पोर्ट गोगाव. शुभम शेवटचा चेंडू राकेश रुपेश भावके यांचा, या ठिकाणी पुन्हा एकदा संधी असेल. हा झेल झाला तर निश्चितच मॅच मध्ये गडबड होऊ शकते आणि धक्का क्रमांक 2 शुभम शेवाळे बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी, अतिशय मोठा खेळाडू पवेलियनच्या दिशेने जाताना आपण पाहतो. युवती संघासाठी एक मोठा हादरा आणि दाद देईल मी रुपेश भावके यांची. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर कोणताही प्रेशर न घेता गोलंदाजीमध्ये कमबॅक कसा करावा याचं उदाहरण देताना आपण पाहतोय. स्वतः कर्णधार रुपेश भावके, 1 षटका खेरीज 2 गडी बाद 10. या ठिकाणी लारा पैलवान यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे अविनाश भावके यांच्याकडून. जेल घेतला तर निश्चितच तुम्हाला 101 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. लारासाठी एक पारितोषिक आहे, फक्त कॅच सांभाळून घ्या अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे. अविनाश वाळके यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. लारा यांच्यासाठी एक खास पारितोषिक. आपण पाहतो या ठिकाणी प्रेक्षक एवढ्या लांब स्पर्धा असून देखील या ठिकाणी खूप सारे प्रेक्षक अवेलेबल आहेत आणि अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये संदीप शेवाळे या फलंदाजाची बॅट तळपली तर निश्चितच एक मोठा उलटफेर, मोठा स्कोअर लागू शकतो बोर्डवर, कारण एक धोकादायक फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी मॅचचं पारडं फिरवू शकतो असा संदीप शेवाळे मॅन फ्रॉम येवती. तर एक नौका युवक गोलंदाज किरण शिंदे या गोलंदाजानं देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, छोटा गोलंदाज आहे परंतु अतिशय धारदार गोलंदाजी करतो आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रेशर न घेता गोलंदाजी करणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं असेल. तर समोर फलंदाज संदीप शेवाळे. या फलंदाजीच्या बाबतीत मी एकच सांगेन, त्याच्या रेंजमध्ये जर तुम्ही चेंडू टाकला तर निश्चित तुम्हाला षटकार पाहायला मिळणार नाही तर अटकार पाहायला मिळेल असा हा फलंदाज संदीप शेवाळे मॅन फ्रॉम येवती. चला चला काही करायचे प्लीज. संदीप शेवाळे, किरण शिंदे 2, संदीप शेवाळे. पहिला चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेत, 1 धाव घेण्यात यशस्वी. राकेश भावके बॉलच्या खाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी यशस्वी देखील होताना पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. महेश नारकर दुसऱ्या बाजूला आपण फलंदाज पाहतोय. महेश नारकर मित्रांनो मी एकच सांगेन या फलंदाजाबद्दल, आताची खूप मुलं तरुण आहेत. या फलंदाजाचा कराड तालुक्यात 1 नंबरचा फलंदाज होता. 1995ची काळ असेल ते 2005चा काळ असेल. कराड तालुक्यातला जबरदस्त टॉपचा फलंदाज होता महेश नारकर.
या ठिकाणी फुल टॉस चेंडू मिस होतोय, कुठेतरी नाराजी व्यक्त करतोय संदीप शेवाळे, कारण चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळणं येणं गरजेचं होतं, परंतु मिस टाइम शॉट. एक धाव मिळाली या ठिकाणी डीच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते तब्बल 13. दुसरं षटक, 3 षटकांचा सामना. किरण शिंदे 2 संदीप शेवाळे. या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. बाबूवरती प्रेशर असेल, बाबूची बॅट बोलणं गरजेचं असेल. फायनलचा सामना, दोन्ही सलामीवीर बॅक टू द पॅव्हेलियन आहे, त्यामुळे त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. महेश नारकर वरती देखील प्रेशर असेल, त्याला स्ट्राईक वरती आणणं तितकंच गरजेचं असेल. संदीप शेवाळे मोठा फटका खेळणार की 1 रन काढून महेश नारकरला स्ट्राईक वर आणणार. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी. डीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 14. चांगली गोलंदाजी, नौका गोलंदाज, परंतु कोणताही प्रेशर न घेता आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी किरण शिंदे याच्या माध्यमातून. 4 चेंडू, धावा खर्च केल्यात फक्त 4. चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण शिंदे याच्या माध्यमातून. मेगा फायनलचा सामना, स्वर्गीय निखिल शिंगण व स्वर्गीय अनिकेत शिंगण स्मृतिचषक 2022 पर्व पहिले. या ठिकाणी खराब, थोडंसं खराब चेंडू म्हणता येईल, आणि त्या ठिकाणी मिस फिल्डिंग पण होते. धावा मिळतील 2. पंचांचा इशारा येतोय, अवांतर +1 22ची धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्येत होतोय बदल 16 धावा धावफलकावरती. आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती महेश नारकर, मॅन फ्रॉम येवती, एक मोठा फलंदाज. पुन्हा एकदा लारा पैलवानांच्यासाठी सुवर्ण संधी. अविनाश वाळके साहेब यांच्याकडून झेल घेतला तर 101 रुपयांचं पारितोषिक. महेश नारकर मोठा फटका निश्चित खेळण्याचा प्रयत्न असेल का? येणारे 2 चेंडू सांगून जातील. या ठिकाणी थोडंसं पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणता येईल. किरणवरती प्रेशर येतोय कारण लगातारचे 2 चेंडू वाईड +1. येस, धावसंख्येचा बड्याने बदल, धावसंख्या 18. आपण जर विचार केला शेवट या 0 चेंडूवरती मधलं 4 धावा आल्या आहेत, कुठेतरी प्रेशर निर्माण होतो या ठिकाणी किरणवरती, कारण अशा धावा जर वाढत गेल्या तर मित्रांनो सौरभ सोरटे, शुभम शेवाळे सारखे गोलंदाज आहेत जे तुम्हाला निश्चित मोठे फटके खेळू देणार नाहीये, त्यामुळे चेसिंगचा एक वेगळाच प्रेशर असतो. महेश नारकर यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रवीण गुरव यांच्याकडून जर षटकार खेचला तर 1001 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची लयलूट आपण पाहतोय या मेगा फायनल मध्ये. महेश नारकर साठी सुवर्ण संधी, 1001 रुपये प्रवीण गुरव यांच्याकडून षटकार खेचला तर. किरणवरती दबाव असेल, 2 लगातारचे वाईल्ड चेंडू. या ठिकाणी चांगलं कमबॅक. गोल्डन पद्धतीचा चेंडू, अचूक दिशा, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, पूर्णपणे बीट केलाय महेश नारकर यांना. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी या षटकामधील. धावसंख्या होते 18. अजून 1 चेंडू शिल्लक. किरण 2 महेशच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर कमबॅक काय असतो हे दाखवून देताना किरण शिंदे. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 षटकाखेरीस 2 गडी बाद 18. शेवटचं षटक, निर्वाणीचं षटक, महत्वपूर्ण षटक, हाणामारीचं षटक, जिकडे धावा होतील ठोकण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून, तर गोलंदाज देखील धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चित करतील. आपण पाहणार आहोत धावा ठोकतील की धावा रोखतील. या ठिकाणी मला दिनकर भाऊ आहेत गोलंदाज, एक चांगले गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. तरुण मुलं असताना देखील यांच्या हातामध्ये चेंडू का तर अनुभव आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा, परंतु दिशामध्ये थोडस नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. संदीपला आता प्रयत्न करावे लागतील. 2 षटकार आला तर निश्चित मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. शेवटचे 5 चेंडू दिनकर भाऊ यांचे. संदीप शेवाळे ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच पॉईंटचा चेंडू, याला भिरकावून दिलाय, परंतु चेंडू खाली राकेश भावके. एक साधा सोपा सरळ झेल. या ठिकाणी पाहतोय आपण राकेशच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 3. संदीप शेवाळे बॅक टू द पॅव्हेलियन. पुन्हा एकदा लारा यांच्यासाठी सुवर्ण संधी. अनिकेत घोरपडे यांच्याकडून जर झेल घेतला तर 501 रुपये प्लस MH50 वरती जेवण. महेश नारकर या ठिकाणी झेल हवे, बॉल हवेमध्ये प्रयत्न होणार का? या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल, फंबलिंग होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राकेश भाऊके यांच्या माध्यमातून. 2 धावा घेण्यात यश येतं. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा घेण्यात यश येतं. यस, 3 धावा घेण्यात यश. 4थ्या धावेचा प्रयत्न, परंतु सौरभ बॅक टू द पॅव्हेलियन. या ठिकाणी महेश नारकर पुन्हा स्ट्राईक वरती. धावा मिळतील 3. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 21. 22.
लारा यांच्यासाठी सुवर्ण संधी. पुन्हा एकदा आपण सांगतो अनिकेत घोरपडे यांच्याकडून अँडीकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. कंटिन्यू प्लस MH50 वरती एक मटण थाळी तुमच्यासाठी. परंतु प्रयत्न करावे लागतील, झेल घ्यावा लागेल त्यासाठी. लारा प्रयत्न करा. महेश नारकर, दिनकर भाऊंचा पुढचा चेंडू महेशसाठी. महेशच्या बॅट मधून पुन्हा संधी. या ठिकाणी राकेश भावके, परंतु चेंडूला पाठवून दिलं सीमारेषी बाहेर. षटकार. जल्लोष पाहतोय आपण. चला आतमध्ये यायचं. बबलू थोडस मागे सरकायचं, थोडस मागे सरकायचंय. यासाठी ओळखला जातो मित्रांनो. या फलंदाजाची फटके पाहण्यासाठी आम्ही जात होतो. हुकचे फटके असतील, पूलचे फटके असतील, महेश नारकर सारखे असे फटके खेळणारा अख्ख्या कराड तालुक्यात बॅट्समन नव्हता कोणी. येवतीकर थोडस मागे व्हायचंय. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते तब्बल 28. चला 2 चेंडू अजूनही शिल्लक. महेशचा प्रयत्न होणार यात शंका नाही. दिनकर भाऊंवरती प्रेशर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकावून दिले सीमारेषे बाहेर. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. अनिकेत घोरपडे यांच्याकडून एक सुंदर झेल. महेश नारकर ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन. धावफलक 34. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये महेश नारकर यांची बॅट बोलायला लागले. शेवटचा चेंडू दिनकर भाऊ यांच्यावरती जबरदस्त प्रेशर असेल, कारण युवतीय संघासारख्या शुभम सौरभ सारखी गोलंदाज असताना एवढा धावा करणं थोडंसं अवघडच आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र थोडंसं चकवण्यात यश येते आणि फलंदाज मात्र होऊन जाईल. शॉर्ट पिच मध्ये 2 चेंडू हाताळले होते, त्याला भिरकावून दिला होता सीमारेषे बाहेर. षटकार. 18 चेंडू आणि 34 धावा. 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान या ठिकाणी मॅक्स स्पोर्ट गोगाव या संघासमोर. चला 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 घाई करा. 18 चेंडू 35 धावांचं आव्हान. राकेश भावके तयार, अभिजित नुगले तात्या तयार. तात्याची आज फलंदाजी अतिशय बहरात. तात्या खूप दिवसानंतर अशी तात्याची फलंदाजी पाहतोय आपण आणि पर्सनली मला देखील खूप आवडली. आज अतिशय चांगली फलंदाजी. कव्हरचे फटके जर पाहिले आपण लाजवाब षटकार खेळले आहेत आज तात्याने कव्हर मध्ये, आणि तोच फॉर्म कायम ठेवतील का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. तर युवतीचा स्क्वॉड पाहतो. 3 नंबरला व्यक्ती आहे संतोष शेवाळे, ज्यांच्या येण्यानं आज टीम मध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये नव्हते, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक होतोय त्यांचा आणि आता फायनलचा सामना देखील खेळतात आपल्या संघासाठी. चला 18 चेंडू 35 धावांची गरज. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी आणि राकेश मध्ये ती क्षमता आहे. आपण पाहतो राकेश पहिल्या बॉल पासून आक्रमण करणारा फलंदाज कोण असेल तर राकेश भावके. तर दुसऱ्या बाजूला एक क्लास एक टेम्परामेंट आपण पाहतो अभिजित नुगले. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं असा अभिजित नुगले उर्फ तात्या. या ठिकाणी आजच्या मेगा फायनल साठी प्रमुख उपस्थिती म्हणून विजय तिकोने साहेब शिवभक्त आहेत, एक उद्योजक आहेत, युवा उद्योजक आहेत. तर हिंदूराव साळुंके साहेब आपल्या भागातील एक चांगले व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण अंतिम सामन्यासाठी आपल्या सोबत समवेत आहेत. आपलं एक मोठं भाग्य म्हणतात त्यांच्यासारखे युवा उद्योजक आपल्या सोबत आहेत, ज्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं संपूर्ण या ठिकाणी युवा वर्गाला. त्यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार. कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाड यांच्या माध्यमातून स्वर्गीय अनिकेत शिंगण व स्वर्गीय निखिल शिंगण स्मृती चषक 2022 पर्व पहिले. या पर्व पहिल्यामधील अंतिम सामना कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, कोण घेणार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, कोण घेणार द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. येणाऱ्या 18 चेंडू सांगून जातील. एका बाजूला सौरभ सोलटे तर दुसऱ्या बाजूला राकेश भावके. मिडविकेट पॉवर प्लेचं षटक असेल, 2 क्षेत्ररक्षक असतील. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय मिडविकेटला शुभम, तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय सचिन पाटील. या ठिकाणी पहिला चेंडू भिरकावून दिला, परंतु शुभम येतोय त्या ठिकाणी. एक धाव घेण्यात यश येतंय. लेदर बॉलचा खेळाडू, चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, तितकाच चांगला क्षेत्ररक्षक शुभम शेवाळे मॅन फ्रॉम येवती. बॉलर सौरभ सोरटे, अतिशय चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून आज आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनल मध्ये तात्याला रोखणार का? तात्या अतिशय चांगल्या बहरात आज आपण पाहतोय तात्याला.
सर्वात जास्त धावा आज देखील तात्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सौरभ 2 तात्या. चांगली गोलंदाजी. वा काय गोलंदाजी आहे. तुझ्या बॅटमधून जरी धावा आला असतील तरी या ठिकाणी हनुमंतराव साळुंके साहेब यांच्याकडून हिंदूराव साळुंके साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारास 501 रुपयांचं पारितोषिक. वा 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 काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. परंतु मला वाटतं उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. धावा मिळतील 2. वाईड +1. यस पंचांचा इशारा येतोय. 2 धावा या ठिकाणी हिंदूराव साळुंके भाऊ दादा यांच्याकडून प्रत्येक षटकारास 501 रुपये. तात्या एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी. राकेश भाऊके असेल आणि तात्या असेल दोन्ही संघासाठी. परंतु सौरभ दुसरा चेंडू चांगला हाताळल्यानंतर कुठेतरी थोडस दिशेवरचं नियंत्रण सुटलं. चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 2. धाव संख्येत बदल 3 धावा. या ठिकाणी तात्याच्या बॅट मधून आलेला एक चांगला फटका. चेंडू जातोय या ठिकाणी सचिन पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. थोडस टायमिंग जुळलं नव्हतं परंतु तरी देखील 3 धावा घेण्यात यश येतंय तात्याला. 6 धावा. अजूनही 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. 1 रन आहे काय? 1 रन आहे. ओके एकच धाव असेल या चेंडूवरती. तर धावसंख्या होते 4. यस सौरभ सोरटे आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तुम्ही जास्त धावा काढू शकता परंतु मी देखील कमी नाहीये. मी देखील तुम्हाला थांबवू शकतो. चांगली गोलंदाजी. वा परंतु अतिरिक्त उचाल म्हणता येईल किंवा उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांकडून इशारा येतोय वाईड बॉल. 1 more added to the total. धावसंख्या होते 5. पॉवर प्लेचं षटक थांबवलं. 3 चेंडू म्हणता येईल थांबवलं. राकेश निश्चित प्रयत्न करेल यात कोणतीही शंका नाही. राकेशच्या बॅटमधून मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट परंतु संदीप शेवाळे बॉल पर्यंत पोहोचतात. तत्पूर्वी 1 धाव घेण्यात यश मिळते राकेश आणि अभिजित हिनुगले दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होते 6. 2 चेंडूंचा खेळ. मोठा फटका येणं गरजेचं. प्रयत्न होणार का? शुभम रोखणार, सौरभ रोखणार का? या ठिकाणी तात्याच्या बॅटमधून हँडसम ह्यूज या ठिकाणी 501 रुपयांचा मानकरी ठरतोय. तात्या अजूनही तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालू आहे. प्रत्येक षटकारासाठी रुपये 501 हिंदूराव साळुंके यांच्या माध्यमातून पारितोषिक. धाव फलकावरती धावा आहेत 12. तात्याचा फॉर्म फायनल मध्ये कंटिन्यू चालू आहे. काय फटका खेळला होता. गुडलेन पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याला भिरकावून दिला मिड विकेटला. वा 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 चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. लोअर फुल टॉस पद्धत चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेचं षटक संपताना आपण पाहतोय या ठिकाणी बिनगडी बाद 13. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चला 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 घाई करा, घाई करा. चला घाई करा. चेंडू सोपवला सचिन पाटील यांनी शुभम शेवाळ्याच्या हातामध्ये. अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज. 12 चेंडू 22 धावांची गरज. 22 धावा 12 चेंडू 12 चेंडू 22 धावा. राकेश भावके ऑन स्ट्राईक तर शुभम शेवाळे लेदर बॉलचा एक मोठा खेळाडू. शुभम 2 राकेश या ठिकाणी राकेश भावके यांच्या बॅट मधून लंगोनच्या डोक्यावरून षटकार. रुपये 501 हिंदूराव साळुंके यांच्या माध्यमातून. राकेश भावके देखील कमी नाही. तात्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राकेशचा देखील हल्ला होताना आपण पाहतोय. धाव फलकावरती धाव आहेत 19. अजूनही 16 धावांची आवश्यकता. निश्चित मॅच मध्ये अजूनही कमबॅक करू शकतो युती टीम. थोडस गोलंदाजीवरती नियंत्रण आवश्यक. या ठिकाणी चांगलं कमबॅक. गती वाढवली. चेंडूला थोडस मागे ठेवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर लेदर बॉलचा खेळाडू मी काय हे दाखवून देताना आपण पाहतोय शुभम शेवाळे यांना. चांगलं कमबॅक. कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. पुन्हा एकदा शुभम 2 राकेश. स्लोअर बुद्धा चेंडू भिरकावून दिलाय. संदीप शेवाळे बॉल खाली. धक्का क्रमांक पहिला. राकेश भाऊके बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी मला स्ट्राईक देखील चेंज झाला नाही. तो मोठा डिसएडव्हान्टेज असू शकतो कारण तात्याचं स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. राकेशला कॉन्फिडन्स होता षटकार जाईल परंतु थोडस इव्हिनिंगचा वेळ असल्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाही म्हणावा तसा. चेंडू जाऊन विसावतोय संदीप शेवाळ्याच्या हातामध्ये. एक चांगला अप्रतिम झेल संदीप शेवाळ्यांच्या माध्यमातून देखील. धक्का क्रमांक पहिला.
चांगलं कमबॅक. शुभम शेवाळे कामी लेदरचा एक चांगला गोलंदाज आहे की कामी मागच्या आठवड्यामध्ये बदलापूर येथे उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार घेतला होता हे दाखवून देताना शुभम शेवाळे मॅन फ्रॉम येवती. 9 चेंडू 16 धावा, 16 धावा 9 चेंडू. रुपेश भावके कर्णधार, जबाबदारी खांद्यावरती. शुभम 2 रुपेश. वा काय गती आहे, काय गती आहे, जबरदस्त गतीमध्ये गेलेली गोलंदाजी. परंतु रुपेश भावके यांचं एक चांगलं काम. तात्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असताना सिंगल काढून नॉन स्ट्रायकरला जाताना तात्याच्या टच मध्ये निश्चित तात्याचं स्ट्राईक वरती असणं खूप गरजेचं आहे. धाव संख्येत बदल, धाव संख्या होते 20. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू, फिंगर रोल केले होते या ठिकाणी. उमेश यांच्या हातामध्ये चेंडू जातो, एक धाव घेण्यात यश येते. धाव संख्येत होते बदल, धाव संख्या होते 21. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. बोला या ठिकाणी 7 बॉल आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा, 14 धावा 7 चेंडू. अतिशय रोमांचक असा मेगा फायनल आपण पाहतोय. शुभम 2 या ठिकाणी संधी, कॅच घेणार का सौरभ सोरटे. जेलबा धक्का क्रमांक 2, धक्का क्रमांक 2. परंतु तात्याचं मी कौतुक करेन कारण नॉन स्ट्रायकर एंडवरतीच थांबला. त्याला माहित होतं आपण जर स्ट्राईक वरती गेलो तर निश्चितच पुन्हा नॉन स्ट्रायकर एंडवरती यावं लागलं असतं. एक चांगला हुशार कल्पक बुद्धीचा खेळाडू तात्या. षटकामध्ये त्याचं स्ट्राईक वरती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप गरजेचं आहे. आणि तेच करताना चेंडू मिसटाइम झाल्यानंतर तो तिथेच थांबला, त्यामुळे स्ट्राईक वरती असेल तात्या. किरण शिंदे रुपेश भावके यांची जागा भरून घेण्यासाठी. रुपेश स्वतःवर नाराज असतील कारण फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका जाणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी मिसटाइम शॉट. सौरभ सोरटे यांचा एक अप्रतिम झेल. हरिभक्त परायण बाबा संजय साहेब शिंगण या ठिकाणी यांचं या ठिकाणी या मेगा फायनल साठी मंचावरती आगमन होते. या ठिकाणी जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप स्वागत. संजय साहेब शिंगण हा बापा शिंगणवाडी गावचे एक सुपुत्र. महेश नारकर 2 तात्या. वा काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. 2 षटकार खेचल्यानंतर मी गोलंदाजी देखील करू शकतो हे दाखवून देताना आपण पाहतोय महेश नारकर यांना. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडू. महेश नारकर यांचा अनुभव की तात्या यांचा अग्रेसिव्ह, कोण ठरणार यशस्वी. वा काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धत चेंडू वारंवार हाताळताना आपण पाहतोय महेश नारकर एक मोठा खेळाडू. फलंदाजीमध्ये 2 षटकार घेतल्यानंतर मेगा फायनल वातावरण गरम करताना 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना तात्यासारख्या फलंदाजाला 2 निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये रंगात, सामन्यामध्ये ट्विस्ट. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता. येणारे 4 चेंडू सर्व समीकरण सेट करून जातील. महेश नारकर टू तात्या. तात्याच्या बॅटमधून सचिन पाटीलच्या डोक्यावरून षटकार. जबरदस्त फलंदाजी, दबाव झुकारून खेळलेला डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. महेश नारकर वरती प्रेशर असेल. पहिले 2 चेंडू जबरदस्त हाताळल्यानंतर तात्या कमबॅक करताना 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 8 धावा. कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता. धावा रोखणार महेश की धावा ठोकणार तात्या. जबरदस्त गोलंदाजी. वा काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे. या ठिकाणी धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहतो. 2 चेंडू 8 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या झाला पाहिजे या सामन्यासाठी. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. तात्यावरती जबरदस्त प्रेशर असेल कारण आतापर्यंत जी खेळी होती निश्चित यशस्वी होणं गरजेचं. या ठिकाणी संधी शुभम शेवाळे बॉलच्या खाली. फलंदाज क्रमांक 3रा बाद. 1 चेंडू आणि 8 धावा. कुठेतरी सामना निसटताना आपण पाहतो. या ठिकाणी षटकार घेतल्यानंतर निर्धाव चेंडू आणि कुठेतरी प्रेशर होता तात्यावरती आणि त्याचा फायदा मिळतो. या ठिकाणी जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती या संघाला. तात्या बॅक टू द पवेलियन. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. पूर्णपणे सामना म्हणता येईल येवती या संघाच्या हातामध्ये. कंपल्सरी चेसचा रूल आहे त्यामुळे तुम्हाला 8 धावा एखादा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू निश्चित सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीचा गोलंदाज आहे महेश नारकर, अनुभवी गोलंदाज, निश्चितच अनुभव पणाला लावून चेंडू चांगला टाकल्यात कोणती शंका नाही. किरण शिंदे काय घडणार, काय बिघडणार. शेवटचा चेंडू 1 चेंडू 8 धावा. मेगा फायनल अतिशय जबरदस्त. येवती जय महाराष्ट्र येवती पहिल्यांदा विजेता होणार का, तर दुसऱ्या बाजूला रुपेश भावके टीम पहिल्यांदा विजेते होणार का, कोण होणार पहिल्यांदा विजेता. या ठिकाणी षटकार, परंतु
परंतु विजेता आहे जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिला. जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी प्रदर्शन आणि जो हा संघ ज्याने 1995 ते 2005 या काळामध्ये संपूर्ण कराड तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला होता, जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती, तेच नाव पुन्हा एकदा आपल्या संघाचं मुंबई या ठिकाणी प्रस्थापित करताना आपण पाहतोय. मागच्या काही टुर्नामेंट चांगला खेळ होत नव्हता त्यांच्या माध्यमातून, परंतु आज ऐरोलीच्या मैदानावरती एक जबरदस्त विजय. गोटेवाडी सारख्या संघाला धूळ चालल्यानंतर मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय राकेश भावके, रुपेश भावके यांच्या टीमला देखील धक्का देताना टीम विजेता आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ खेळून स्वर्गीय निखिल शिंगण व स्वर्गीय अनिकेत शिंगण स्मृती चषकाचे मानकरी कोण आहेत तर जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती. धन्यवाद. परंतु या ठिकाणी गोगाव संघाच्या माध्यमातून देखील एक चांगला खेळ आपण पाहिला. तात्याची बहारदार फलंदाजी, फायनल मध्ये कुठेतरी थोडंसं चेसिंगचं प्रेशर आणि सामना एक धावाने जरी हरले असेल परंतु मन जिंकलेले आहेत तात्या अँड टीमने, तर त्यांचंही खूप खूप अभिनंदन. वेल सेड. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकचे विजेते आहे टीम एनपे प्रतिभा टीम. टीम होत नसताना टीम करून आज या स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं बक्षीस मिळवणं देखील सोपं नव्हतं, कारण चांगल्या टीम समोर असताना त्यांना पराजय करून क्रमांक 3चे मानकरी आहेत एनपे, तर क्रमांक 4चे मानकरी साय शिंदे.
मिळालेला आहे त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी अमोल शिंगान सर्वेसर्वा करते धरते या संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहतो एक वेगळ्या अवतारामध्ये अमोल यांना युवा नेते बनण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल चालू आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व अमोल साहेब शिंगण यांच्या शुभ हस्ते शिवभक्त विजय तिकोने साहेब युवा सेना पदाधिकारी मावळ तालुका तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच एक युवा उद्योजक यांचा शुभ सन्मान मायेची उबदार शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। अमोल शिंगण तसेच हिंदूराव बाबूराव साळुंके साहेब केंद्रीय रिझर्व्ह पोलीस अधिकारी एक मोठी पोस्ट आपल्या भागातील व्यक्तिमत्व ज्यांना मराठी मुलांसाठी काहीतरी करायचं असं व्यक्तिमत्व हिंदूराव बाबूराव साळुंके यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होणार आहे। देशसेवा रत्न पुरस्कार सन्मानित आहेत साहेब ते त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी अजित शिंगण यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात येणार आहे। हिंदूराव साळुंके एक मोठे व्यक्तिमत्व एक मोठे अधिकारी निश्चितच अंतिम सामन्यासाठी असे प्रमुख पाहुणे आपल्याला उपस्थित आहेत निश्चित आपलं भाग्य म्हणता येईल। या ठिकाणी अजितदादा शिंगण यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। मायेची उदार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तदनंतर मी जाईन संजय आंधळे साहेब आनंद फार्मा ग्रुपचे या ठिकाणी सर्व आहेत तळेगावचे संजय आंधळे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मारुती शिंगण यांच्या शुभ हस्ते होत आहे। संजय आंधळे साहेब प्लीज संजय आंधळे साहेब जे आनंद फार्मा ग्रुप तळेगावचे सर्व आहे त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मारुती भाऊ शिंगण यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। तसेच आमीन साहेब शेख ज्यांचा हिंदूराव साळुंके साहेबांनी उल्लेख केला होता मगाशी त्यांच्या स्पीच मध्ये असे आमीन भाऊ शेख अध्यक्ष मावळ तालुका सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन यांचा या ठिकाणी शुभ सन्मान गणेश शिंगण उपसरपंच अमोल शिंगण यांचे छोटे बंधू गणेश साहेब शिंगण उपसरपंच शिंगणवाडी ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते आमीन शेख साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान मायेची उबदार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील गौरवण्यात येत आहे। ज्यांचा हिंदूराव साळुंके साहेबांनी मगाच्या आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता सर्व धर्म समभाव काय असतो हे ज्यांनी दाखवून दिलं असेल आमीन साहेब शेख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। तसेच विक्रम दाभाने पैलवान युवा उद्योजक मावळ यांचा या ठिकाणी शुभ सन्मान जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी यांच्या माध्यमातून होतोय। विक्रम दाभाने साहेब पैलवान आहेत मावळ तालुका युवा उद्योजक आहेत मावळ तालुक्याचे यांचा शुभ सन्मान पुन्हा एकदा अमोल शिंगण यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील गौरवण्यात येत आहे। बाजीगर अमोल शिंगण उर्फ बाजीगर हारकर जो जीतने वाला उसको बाजीगर कहते हैं। अमोल शिंगण यांच्या शुभ हस्ते विक्रम दाभाने साहेब पैलवान युवा उद्योजक मावळ तालुका यांचाही शुभ सन्मान होत आहे। तसेच हरिभक्तपरायण संजय महाराज शिंगणवाडी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। एक सांप्रदायिक व्यक्तिमत्व शिंगणवाडी ग्रामपंचायतची शिंगणवाडी गावचे सुपुत्र हा बापा संजय महाराज यांचा शुभ सन्मान राहुल शिंगण याच्या शुभ हस्ते संजय साहेब शिंगण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मायेची उबदार शाल श्रीफळ देऊन त्यांना देखील गौरवण्यात येत आहे। वेळात वेळ काढून हे सर्व पाहुणे या ठिकाणी मेगा फायनल साठी का होईना उपस्थित राहिले सर्वांचं जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी यांच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन स्वागत असेल आणि त्यांच्या माध्यमातून बक्षांची लयलूट देखील आपण पाहिली मेगा फायनलच्या सामन्यामध्ये। तसेच या ठिकाणी कराड क्रिकेट असोसिएशनचे सचिव संभाजी ब्रिगेडचे देसाई साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान हिंदूराव साळुंके साहेब यांचे शुभ हस्ते होत आहेत। दादा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत एक व्याख्यान देखील चांगलं करतात देसाई साहेब त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो। या ठिकाणी कराड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत। वेळात वेळ काढून प्रत्येक सामना फायनल मध्ये उपस्थित निश्चित असतात त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान हिंदूराव साळुंके साहेब यांच्या हस्ते होत आहे। लक्ष्मी जनावर चांगलं तसेच आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांचा गोड आवाज लाभला असे आमचे मित्र मॅनराम शिरसी सुष्मित यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय त्यांनी देखील त्यांचा स्वीकार करायचा आहे। अमोल गायकवाड यांच्या शुभ हस्ते सुष्मितला देखील गौरवण्यात येते।
एक चांगला मुलगा, तरुण मुलगा शिकतोय समालोचन, परंतु चांगली सुरुवात आहे आणि त्याला शुभेच्छा असतील खूप साऱ्या. सुष्मित शिरशीगावचा सुपुत्र आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो या सुष्मितसाठी सुद्धा. माय उबदार शाल. तसेच ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, सगळ्या स्पर्धेमध्ये जे मोलाचं मार्गदर्शन करतात, आशिष स्वर्गे साहेब, गुणलेखन असेल, कमेंट्री असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे आमचे आशिष भाऊ चोरगे यांचा शुभ सन्मान. त्यांचं असं इच्छा आहे की लारा यांचे त्यांच्या हस्ते शुभ सन्मान व्हावा. प्लीज मंचावर यायचं. लारा त्यांच्या शुभ हस्ते आशिष शिंगाणे यांचा शुभ सन्मान. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. गुणलेखन असेल, कॉमेंट्री असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम करताना, संपूर्ण स्पर्धेमध्ये कशाची अपेक्षा न करता नेहमीच मार्गदर्शन करणारे आशिष चोरगे साहेब यांचा शुभ सन्मान. तसेच या ठिकाणी एक स्पेशल सन्मान केला जातोय, ज्याच्या नावावरती जवळपास 400 पेक्षा जास्त बक्षीस त्याच्या घरामध्ये पडून आहेत आज तागायत. असा कराड क्रिकेटचा सितारा, कराडचा कोहिनूर हिरा रोहित पाटील यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. विजय तिकोने साहेब आणि इंदुराव मामा यांच्या शुभ हस्ते माजी अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन रोहित पाटील यांचा सत्कार होत आहे. तसेच या ठिकाणी आता जे प्रमुख पाहुणे बोलले त्यानुसार आपल्या छोट्याशा शिंगणवाडी गावामध्ये सुद्धा काही युवा उद्योजक आहेत. असे आमचे 2 युवा उद्योजक आकाश घोरपडे, समर्थ किराणा स्टोअर, सिद्धनाथ किराणा स्टोअर्स आणि प्रशांत शिंगण या ठिकाणी जय हनुमान स्पोर्टचे सर्वा करते धरते ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून एक चांगली स्पर्धा कशी आयोजन होईल याचा ज्यांनी काळजी घेतली, असे आमचे सर्वांचे लाडके मारुती भाऊ शिंगण यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. प्लीज मित्रांनो टाळ्या वाजवा. एक चांगली टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय ऐरोलीच्या मैदानावरती. मारुती भाऊ शिंगण एक चांगलं व्यक्तिमत्व, एक गोड व्यक्तिमत्व, सगळ्यांशी हसत खेळत असणारे मारुती भाऊ शिंगण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पाहुण्यांच्या हस्ते, हिंदूराव भाऊंच्या हस्ते त्यांना मी सन्मानित करतोय. मारुती भाऊ शिंगण. तसेच एक युवा सरपंच, शिंगणवाडी गावचे एक युवा सरपंच अमोल शिंगण यांचे बंधू गणेश भाऊ शिंगण. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मगाशी आमचं बोलणं देखील झालं. एक चांगली जाण असलेले व्यक्तिमत्व. कारण एवढ्या कमी वयात सरपंच होणं मित्रांनो सोपी गोष्ट नाहीये, परंतु शिंगणवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत शिंगण साहेब यांचा सत्कार या ठिकाणी तिकोने साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वय वर्ष जर बघितलं तर अवघे 26 वर्ष मित्रांनो. 26 वर्षाच्या वयामध्ये सरपंच पदाला गवसणी घातलेली आहे. आपण क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी आहात, ते राजकारणामध्ये यशस्वी आहेत आणि निश्चित त्यांना शुभेच्छा असतील. इथून पुढेही तुम्ही पुढच्या देखील पदावरती निश्चित पंचायत समितीसाठी देखील ट्राय करावा अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही निश्चितच तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे. एक युवा सरपंच. तसेच अजित शिंगण सर्वांचे लाडके, पुन्हा एकदा आमचे परम मित्र अजित भाऊ शिंगण ज्यांचा परवाच मला वाटतं बर्थडे झाला, असे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. या ठिकाणी अमीन भाऊ शेख यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात येत आहे. अजित शिंगण ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली, स्पर्धा यशस्वी होईल याकडे दुर्लक्ष केलं, असे अजित शिंगण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. तसेच पुन्हा एकदा मी जाईन
ज्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये टुर्नामेंट घेतली होती, परंतु आपलंच गाव आहे असं समजून सकाळपासून मी पाहतो त्यांची धावपळ. कोणत्याही डिसिजन मध्ये स्वतः मैदानामध्ये जाऊन मॅटर सॉल्व्ह केलेले आहेत. अमोल गायकवाड मॅन फ्रॉम कोळे, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते मी त्यांना गौरवण्यात येत आहे. अमोल गायकवाड, खरंच आज मी मेहनत बघतो त्यांची सकाळपासून. गेल्याच आठवड्यात त्यांनी देखील एक चांगली स्पर्धा घेतली होती, परंतु याही आठवड्यामध्ये एक चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून शिंगणवाडी संघाला लाभलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. तसेच एक महत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. नाव आहे निलेश शिंगण. शिंगणवाडी गावामधील कोणताही कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रत्येक कामात हिरिरीने सहभाग घेणारे, कोणताही अपेक्षा न व्यक्त करता सहभागी होणारे निलेश भाऊ शिंगण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. अशी व्यक्तिमत्व खूप कमी असतात. कसलाही विचार, कसलाही अपेक्षा न करता या ठिकाणी हरिभक्त परायण संजय भाऊ शिंगण यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील गौरवण्यात येत आहे. निलेश शिंगण एक चांगलं व्यक्तिमत्व, सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे. तसेच आणि शेवटचा मला वाटतं सन्मान असेल या ठिकाणी जयनवान स्पोर्ट शिंगणवाडीचे कर्णधार युवा व्यक्तिमत्व अमोल शिंगण. टाळा वाजवा मित्रांनो. संपूर्ण स्पर्धा घेण्यासाठी अमोलची मेहनत खूपच आहे आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान त्यांचे मामा साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील गौरवण्यात येत आहे. अमोल शिंगण अतिशय चांगला पेहराव करून आज नेहमी आपण किट मध्ये पाहतो, परंतु आज आपण पाहतोय एका चांगल्या ड्रेस मध्ये चांगले व्यक्तिमत्व, खुलून दिसणारं व्यक्तिमत्व अमोल शिंगण यांचा शुभ सन्मान तिकोने साहेब व साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. या ठिकाणी मी थांबतो. इकडे सगळे सन्मान झालेले आहेत. कुणाचाही चुकून राहिला असेल वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये. आपली स्पर्धा आहे, सगळ्यांची स्पर्धा आहे. आपला सन्मान झाला असं समजा. या ठिकाणी मी सन्मान थांबवतोय आणि थेट जाणार आहे पारितोषिक वितरण. प्रथम जातोय. चला युवती पुढे यायचंय प्लीज. एक सन्मान घेतो थोडक्यात. राहुल शिंगण, पडद्यामागचे सूत्रधार राहुल शिंगण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. क्रिकेटची आवड असलेला, क्रिकेटची जाण असलेला खेळाडू राहुल नेहमीच प्रत्येक कामामध्ये देखील पुढे असतो. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. राहुल शिंगण यांचा शुभ सन्मान या ठिकाणी द्या. चला विक्रम यांच्या शुभ हस्ते, विक्रम पहलवान यांच्या शुभ हस्ते राहुलला देखील गौरवण्यात येत आहे. एक चांगला व्यक्तिमत्व राहुल शिंगण. मी तिघांना बोलवत आहे. सूरज शिंगण, अमोल शिंगण, सूरज शिंगण, अमोल शिंगण आणि लारा पहलवान. सचिन शिंगण प्लीज आपल्या तिघांचा देखील या ठिकाणी मंचावरती शुभ सन्मान होतोय. विनायक शिंगण यांनी देखील या ठिकाणी मंचावर यायचं प्लीज. लगेच या मित्रांनो, वेळ कमी आहे, पाहुण्यांना लांब जायचं आहे, तर प्लीज थोडंसं लवकर घाई करा. अक्षय शिंगण, अक्षय शिंगण या सर्वांनी यायचं, एकत्र सन्मान होतोय. हा एकत्र या ठिकाणी सन्मान होतोय. प्लीज यायचं आहे. कुणी राग मानू नका, आपली स्पर्धा आहे. सगळ्यांचा सन्मान घेत बसलो तर निश्चितच धाव असतील, समजून घ्या. शुभम शिंगण चांगले सगळे मित्र आहेत आणि निश्चित त्यांची देखील एक मोलाची मदत. प्लीज यायचं आहे मित्रांनो. शुभम लवकर आहे. चल शुभम ये. चला युवती टीम पुढे यायचंय. विजेते हात, विजेत्यांनी नेहमी पुढे असावं. या पुढे. आणि मी जाणार आहोत, कसालाही वेळ न घालवता या ठिकाणी पारितोषिक वितरण. या ठिकाणी संपूर्ण शिंगणवाडी टीमचा टाळ्या वाजवा मित्रांनो एकदा जोरात. शिंगणवाडी संघासाठी चांगलं आयोजन, दिमागदार आयोजन, देखणं आयोजन त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय. मी पहिल्यांदा जातोय अंतिम सामन्याचा सामनावीर, ज्यांना फलंदाजी करताना संघाला गरज असताना दोन ताबडतोब षटकार खेचले आणि गोलंदाजीमध्ये तात्यासारखा फलंदाज असताना त्याला थांबवलं, आपल्या संघाला विजयी करून दिलं. महेश नारकर आमचे गुरु, ज्यांनी आम्हाला क्रिकेटच्या पटलावरती घेऊन आले, ज्यांनी आम्हाला विकेट किपिंग शिकवली, ज्यांनी आम्हाला क्रिकेटचे फटके शिकवले, असे आमचे गुरुवर्य महेश नारकर यांचा हे ठरतात अंतिम सामन्याचे सामनावीर महेश नारकर. एक मोठं नाव मित्रांनो, परिचय नसेल कदाचित. महेश नारकरची फलंदाजी बघण्यासाठी कराड तालुक्यातले बरेच खेळाडू येत होते. असा हा फलंदाज महेश नारकर, मॅन फ्रॉम येवती.
एक मोठं नाव. आवाज नाही यार. मी जातोय. पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज, ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने एक वेगळी छाप पाडली. चांगला प्रयत्न होता आपल्या संघासाठी, 100% त्यांचा प्रयत्न होता. मी प्रेक्षकांमधून विचारेन कोण वाटतंय आपल्या संघामधून असेल. येवतीकडून सौरव नाव आलेलं, एनपीकडून कोणाच नाव येईल, शिरंबेकडून कोणाच नाव येईल. चला चॉईस आहे, चॉईस आहे. चला चला बोला. आपल्या खेळाडूंवरती विश्वास पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेला, अपयश आलं सेमीफायनल मध्ये, परंतु चांगली गोलंदाजी, विजय ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम एनपे. मी दाते एनपे संघाची. प्रदीपसाठी थोडंसं अवघड होतं संघ बांधणी करणं, परंतु मी त्यांचं खरंच कौतुक करेन. एकजुटीनं आहेत आज. तिसरे मागच्या काही टुर्नामेंट मध्ये थोडासा वादविवाद होऊन देखील आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं पारितोषिक घेतलंय. एक मोठी जमेची बाजू त्यांच्यासाठी. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत एनपे संघासाठी. आणि एनपे संघाचा गोलंदाज विजय त्या ठिकाणी मोहनराव शिंगण, माजी सरपंच शिंगणवाडी यांच्या शुभ हस्ते ब्रँडेड शूज अजित भाऊ शिंगण यांच्याकडून त्यांना गौरवण्यात येत आहे. विजय शिंगण, वेल प्लेड. सॉरी, विजय जाधव. तसेच उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये मला वाटतं एकच नाव येईल. एनी गेसेस मित्रांनो? तात्यासाठी डायरेक्ट बोलून टाकतो मी. तात्या आहे या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. मागचा काही काळ अवघड होता, कठीण होता, बॅट मधून धावा येत नव्हत्या, त्याच्याकडे जी क्षमता आहे त्याच्यासारखी फलंदाजी होत नव्हती, परंतु आज जर बघितलं तात्यासाठी मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त. कव्हरला फटके कसे खेळावेत, मिड विकेटला फटके कसे खेळावेत, शॉर्ट बॉलवरती फटके कसे खेळावेत याचं उत्कृष्ट उदाहरण आज दिलं तात्याने. ठरतोय बेस्ट बॅट्समन स्वप्नील मोरे व सुतेज मोरे SM ब्रदर्स यांच्याकडून एक उत्कृष्ट बॅट, जागृती स्पोर्ट्स एक चांगली बॅट या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येते. अमोल शिंगण यांच्या शुभ हस्ते एक ब्रँडेड बॅट. तात्यासाठी एक महत्वाचं पारितोषिक आहे, कॉन्फिडन्स देऊन जाणारं पारितोषिक आहे. मागच्या काही स्पर्धांमध्ये रन्स येत नव्हते, परंतु आज आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारण्याचा महत्वाचा वाटा असलेला खेळाडू तात्यासाठी जोरदार टाळ्या. टाळा वाजवा. मोठ्या पोस्ट वरती आहेत असं असून देखील क्रिकेट विषय असलेले प्रेम, क्रिकेट विषय शिरंबे संघाचं कौतुक करेन. तिसरे टुर्नामेंट खेळतात मित्रांनो, क्रमांक 4 वरती पोहोचलेले आहेत. येणाऱ्या स्पर्धामध्ये क्रमांक 3, क्रमांक 2, क्रमांक 1 वरती देखील निश्चित पोहोचतील. शिरंबे संघासाठी जोरदार टाळ्या. रुपये 3333 व आकर्षक चषक. या ठिकाणी गावावरून जे शिंगणवाडीचे युवा आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना मी विनंती करेन, त्यांनी या ठिकाणी क्रमांक 4 पारितोषिक शिरंबे संघासाठी. संपत भाऊ शेंडगे एका मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदावरती पोहोचणं मित्रांनो नॉट अ जोक. ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व, शिरंबे गावचे सुपुत्र संपत भाऊ शेंडगे या ठिकाणी आपल्या संघासाठी क्रमांक 4 स्वतः गोलंदाजी देखील करतात. आपण गोलंदाजी देखील त्यांची पाहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चांगली टीम, खरंच खूप माझी देखील आवडती टीम आहे साल्ट शिरंबे टीम. पुढच्या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल टीम, निलेश असेल, विशाल असेल, चांगले खेळाडू देखील आहेत त्यांच्या माध्यमातून. मी एकच सांगेन मित्रांनो, अजून कराड असोसिएशन मध्ये 10 ते 15 टीम असतील. 3 वर्ष झाले खेळतात, परंतु दुसरा राऊंड क्रॉस केलेला नाही. तुम्ही तिसरी टुर्नामेंट खेळताय, क्रमांक 4चं बक्षीस घेतलंय. मोठी उपलब्धी आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्यामधील क्रिकेट निश्चितच किती चांगलं आहे हे दाखवून देत आहेत तुम्ही. चला आपण जातोय तृतीय क्रमांकाचा विजेता. पुन्हा एकदा मी निश्चित कौतुक करेन वाघजाई स्पोर्ट येवती. मी खरंच कौतुक करेन. प्रदीप असेल, भरत असेल,
वाघजाई स्पोर्ट एनपी, येस वाघजाई स्पोर्ट एनपी. मी कौतुक करेन प्रदीपचं संघ बांधणी करणं खूप अवघड होतं. काय परिस्थितीतून तो जात होता, त्याचं फ्रस्ट्रेशन मागच्या काही टुर्नामेंटमध्ये टीम बाद करणं, वेगळं काहीतरी चर्चा होणं, परंतु तरी देखील आज मी थांबणार नाही, मी थटणार नाहीये. क्रमांक 3 वरती पोहोचलो. इथून पुढच्या टुर्नामेंटमध्ये क्रमांक 1 घेण्याचा प्रयत्न निश्चित असेल. क्रमांक 3 चे विजेते वाघजाई स्पोर्ट एनपी, प्रदीप अँड टीम वेल प्लेड. विजय असेल, विजयचा चांगला खेळ असेल, संपूर्ण खेळाडूंची साथ असेल या ठिकाणी, प्रदीपचं चांगलं नेतृत्व असेल या ठिकाणी. तृतीय क्रमांक सौजन्य आहेत आनंदा शांताराम शिंगण, युवा उद्योजक शिंगणवाडी, रुपये 6,666 व आकर्षक चषक. संपूर्ण स्पॉन्सर्स या ठिकाणी मी आभार मानेन. संतोष शिंगण, रवींद्र शिंगण, राजेंद्र शिंगण यांना विनंती आहे. दुसरा संतोष शिंगण, संतोष शिंगण दोन्ही, राजेंद्र शिंगण, रवींद्र शिंगण प्लीज मंचावरती येऊन त्यांना बक्षीस वितरण करायचं आहे. मित्रांनो, वाघजाई स्पोर्ट एनपी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून देखील. एक चांगली टीम आहे, निश्चित येणाऱ्या काळामध्ये अजूनही चांगला प्रयत्न असेल त्यांच्या माध्यमातून देखील क्रमांक 1 चं बक्षीस घेण्याचा निश्चित प्रयत्न राहील आणि घेतील देखील अशी मला आशा आहे. जातोय क्रमांक 2 कडे. रुपये 11,111 व चषक सौजन्य आहेत श्री बाळासाहेब थोरात, सचिव मुंबई काँग्रेस यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून रुपये 11,001 व आकर्षक चषक जसा मिळाला. तसेच आणि या मित्रांनो जन पारितोषिक मग इथंच थांबा, थोडस सगळ्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. तर प्लीज मी शिरंबे संघाला विनंती करेन, शिरंबे संघ जरा प्लीज संपूर्ण पारितोषिक वितरण होऊ देत मग जाऊ. एनपी संघ प्लीज विनंती असेल थोडंसं इथेच थांबायचं. क्रमांक 2 चं पारितोषिक हार्ड लक म्हणता येईल या संघासाठी, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये रुपेश भावके यांच्या नेतृत्वाखालील मॅक्स स्पोर्ट गोगाव ठरतोय द्वितीय क्रमांकाचा विजेता. तात्याची बहारदार फलंदाजी, राकेश भावके यांची आक्रमक फलंदाजी, रुपेश भावके यांची सुंदर गोलंदाजी, किरण शिंदे यांची लाभलेली साथ, मंगेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण या संपूर्ण बळावर या स्पर्धेचे उपविजेते आहेत मॅक्स स्पोर्ट गोगाव. मित्रांनो टाळ्या वाजवा मित्रांनो. सौजन्य श्री बाळासाहेब थोरात जे सचिव आहेत मुंबई काँग्रेसचे यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मॅक्स स्पोर्ट गोगाव. हार्ड लक म्हणता येईल. पुन्हा एकदा फायनल मध्ये अपयश निश्चित. पुढच्या येणाऱ्या स्पर्धामध्ये विजय होण्याचा प्रयत्न असेल. लाडकी टीम आहे मला वाटतं इंदुराव भाऊ यांची, कारण त्यांच्या गावचेच आहे त्यामुळे निश्चितच त्यांची अपेक्षा असेल फायनल मध्ये विजय व्हावं. परंतु थोडंसं हार्ड लक म्हणता येईल. तात्या मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि जिकडे सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला, तर निश्चित येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील प्रयत्न असेल प्रथम क्रमांकावरती कसं जावं. परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. गेल्या काही स्पर्धा बघितल्या तर मला वाटतं चांगला कावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय महत्वाचं गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, मोक्याचे डिसिजन, त्याचा मैदानावरचा वावर, काय पद्धतीचा ॲटिट्यूड आहे क्रिकेटच्या खेळाबद्दल, हे संपूर्ण विचार करून धावा किती बनवले, फिल्डिंग कशी केली, विकेट किती काढलेत, या संपूर्ण गोष्टींचा विचार करून मॅन ऑफ द सिरीजचा आपण किताब देणार आहोत. एनी गेसेस मित्रांनो? वाह काय आवाज आला. अजून एकदा. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यावरती उत्कृष्ट काम केलं शुभम शेवाळे, मॅन फ्रॉम येवती कोलाड. तर मी एकच सांगेन, लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू आहे. मागच्या आठवड्यामध्ये मित्रांनो बदलापूरला एक स्पर्धा झाली होती T20 लेदर बॉलची. 2 सामने खेळला होता. दोन्ही सामन्यात मिळून तब्बल 6 विकेट घेतल्या होत्या आणि उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार घेतला होता. लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू, तेवढंच टेनिस बॉल मध्ये चांगलं कामगिरी करताना येवती संघासाठी या ठिकाणी मालिकावीर. एक मिनिट
यांच्याकडून आहे का? संत गाडगेनाथ महाराज कोळे टीम यांच्या माध्यमातून एक आकर्षक कूलर. कोळे टीम प्लीज, कोळे टीम मैदानावरती यायचं. कोळे टीम थांबा एक मिनिट. हा, कोळे टीमला पण येऊ दे वरती. संत गाडगेनाथ महाराज क्रिकेट क्लब कोळे यांच्या माध्यमातून मालिकावीर किताब कोळे कूलर. शुभम मित्रांनो, शुभम साठी टाळ्या वाजल्या पाहिजे प्लीज. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही गाड्यावरती उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन. वेल प्लेड शुभम. मैत्रीपूर त्यांचं कोण आले का? या ठिकाणी सन्मान चिन्हाचं थोडंसं वाटप होईल. मी प्रथम क्रमांक मागे ठेवेन. थोडंसं तुम्ही मित्रांनो 5 मिनिटाचा वेळ घेतो, थोडंसं हे करा. या ठिकाणी युट्यूब सौजन्य ज्यांनी दिले संदीप टोळे साहेब, माजी सरपंच खळे यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. संदीप टोळे साहेब. शुभम बाबू प्लीज यायचंय मंचावरती. तसेच सामनावीर सन्मान चिन्ह ज्यांनी दिली कैलासवासी महादेव विष्णू शिंगण यांच्या शुभ हस्ते यांच्या स्मरणार्थ आनंदा महादेव शिंगण यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आनंदा शिंगण प्लीज. मालिकावीर कूलर कोळे टीम यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज मला वाटतं SM ब्रदर्स अवेलेबल नाही आहेत. उत्कृष्ट गोलंदाज शूज मोहनरावांना शिंगण, माजी सरपंच ग्रामपंचायत शिंगणवाडी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. प्लीज असाल तर लवकरात लवकर मंचावरती यायचंय. प्लीज 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 लवकर लवकर लवकर. चेंडू सौजन्य सुनील पांडुरंग शिंगण व आबासू सावंत. तसेच मी आशिष सोरगे यांच्यासाठी देखील त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. एक चांगले समालोचक, चांगले गुल्लेखक सन्मान तुमचा या ठिकाणी होतोय. गोगाव टीम जायचं नाही. तात्या अजून एक पारितोषिक बाकी आहे. प्लीज तुमच्यासाठी टाळ्या वाजले, तुम्ही देखील इथं टाळ्या वाजणं गरजेचं आहे. प्लीज यायचंय पुढं. चला. आणि आता आपण जातोय या ठिकाणी आशिष सोरगे, सुष्मित भोसले शिरशी. चांगला आवाज, गोड आवाज, एक तरुण कॉमेंटेटर आपल्यासाठी मिळतोय. एक सौभाग्याची बाब आहे, त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानित करण्यात येते या ठिकाणी त्यांना देखील. सुष्मित भोसले मॅन फ्रॉम शिरशी. आणि शिरशी गावचे एक तडफदार खेळाडू मला वाटतं या ठिकाणी महेश भोसले पण अवेलेबल आहेत. पाटण शिराळा तालुक्यातील एक नामवंत फलंदाज, त्यांच्या गावचे सुपुत्र सुष्मित भोसले. आबासू सावंत यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे, ज्यांनी चेंडू सौजन्य केल्या संपूर्ण स्पर्धेसाठी. प्लीज त्यांना देखील या मंचावरती यायचं आहे. त्यांनी या ठिकाणी मी जाणार आहे. आबासू सावंत प्लीज लवकरात लवकर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी निखिल शिंगण व कैलासवासी अनिकेत शिंगण यांच्या स्मरणार्थ नितीन शिंगण फौजी यांच्याकडून. तसेच अनिकेत शिंगण मित्र परिवार यांच्याकडून नितीन शिंगण फौजी यांच्याकडून रुपये 21,111 व आकर्षक चषक. आणि या संपूर्ण स्पर्धेचा स्वर्गीय अनिकेत शिंगण व स्वर्गीय निखिल शिंगण स्मृती चषक 2022 पर्व पहिले विजेता आहे. जय महाराष्ट्र स्पोर्ट येवती. अतिशय चांगला खेळ. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो, काही मागच्या 2-3 वर्षापासून टीम एंट्री करतायत. अपयश येत होतं, फ्रस्ट्रेट झाले, परंतु आम्हाला जिंकायचं आहे, आम्ही जिंकणार. संतोष शेवळ्यांच्या माध्यमातून सारखं ऐकायला येत होतं, आम्ही जिंकून दाखवणार. मी सागर पाटील यांचं कौतुक करेन. टीम बांधली, टीम तयार केली. महेश नारकर यांची साथ, उमेश साठे यांची साथ, शुभम शिंगण सारखा हिराज यांनी गवसला, जो माहित देखील नव्हता युवती गावचा सुपुत्र आहे. त्यानंतर मात्र सौरभ सोरटे, अविनाश असेल या कैलासवासी अनिकेत शिंगण मित्र परिवार यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित. मित्रांनो टाळा एकदा शेवटचे. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. गोलंदाजी फलंदाजी मातब्बर संघांना हरवून या ठिकाणी विजेते पदक अभ्यास केलेला आहे. 2-3 वर्षाचं फ्रस्ट्रेशन या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा चषक त्यांना निश्चितच एक कॉन्फिडन्स देऊन जाईल आणि येणाऱ्या स्पर्धामध्ये देखील त्यांचा असाच चांगला खेळ होत राहील.
घ्यायचा. या ठिकाणी साळुंके साहेबांची इच्छा आहे, साळुंके साहेबांची इच्छा आहे. सेलिब्रेशन करा प्लीज, येवती टीम सेलिब्रेशन करा, सेलिब्रेशन करा. तसेच एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहिली होती इंद्रावती हॉस्पिटल वर्सेस शिंगणवाडी. तर त्या स्पर्धेचे विजेते, मैत्रीपूर्ण चषकाचे विजेते होते, मला वाटतं आहेत अवेलेबल, इंद्रावती हॉस्पिटलचे सदस्य आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान, त्यांचा विजेतेपदाचा ट्रॉफी त्यांना देखील देण्यात येत आहे. अजित भाऊ अमोल शिंगण, साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते, अक्षय शिंगण यांच्याकडून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आणि मित्रांनो एक शेवटच्या टाळ्या प्लीज, आज इकडे लक्ष द्या. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी संघासाठी जोरदार टाळ्या. एक चांगलं दिमागदार उत्कृष्ट नियोजनबद्ध नियोजन ज्यांनी केलं. कराड क्रिकेट असोसिएशन मधील एक चांगली टीम, जे सगळे मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे मारुती शिंगण, अजित शिंगण, लाला आमचा अमोल असेल, या सर्वांचं राहुल शिंगण असेल, यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आज आपण पाहिली आहे उरुलीच्या मैदानावरती. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी यांचंही कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप 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 आभार. अतिशय चांगली स्पर्धा, अमोल गायकवाड यांची देखील मेहनत आपण पाहिली दिवसभर. तर पुन्हा एकदा मी कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जय महाराष्ट्र, जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. धन्यवाद.